हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हॅलो हॅलो हा, हा बोला, काय बोलत होते? कोण बोलतंय? आत्ताच तुम्हाला फोन केलेला ना मी. काय नाव आहे तुमचं? रोहित माने. माने. कोणाशी बोलायचं साहेब? ज्ञानदेव गोडके. बरोबर, बोला. आत्ताच बोलणं झालं ना, काय बोलणार? कुठून बोलतात आहे साहेब? हा, कुठून बोलताय का म्हणलं? अहो आत्ताच बोलणं झालं. कुठून बोलताय, काय बोलताय, किती वेळा विचारणार ते? अहो, जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉल तुम्ही मला करणार तेव्हा तेव्हा मी विचारत बसणार, कारण की माझा कॉल रेकॉर्ड होतोय. होऊ द्या ना, मग माझा पण रेकॉर्ड होतोय. हा, काय एम्प्लॉयडी साहेब तुमची? कुठून बोलतात आहे? एक काम करा, तुम्ही गोरेगाव ब्रांच मध्ये या, मी तिथे तुम्हाला सगळं माहिती. त्याचं गाडी भाडं कोण पाठवणार? हा, काय बोलताय? गाडी भाडं कोण पाठवणार? गोरेगाव ब्रांचला तुम्ही मला बोलवताय त्याचं. गाडी भाडं तुम्ही या ना, तुमच्या अकाउंटचं रिलेटेड तुम्ही मला बोलवताय ना साहेब, मला यायची गरज नाहीये. मग तुम्ही घरी आहात का आता? आम्ही घरी येतो. हा, मग येताना DRA सर्टिफिकेट, ऑथरायझेशन लेटर, होम व्हिजिट लेटर सगळं घेऊन येणार मी. हा, घेऊन या. टेन्शन नका घेऊ. चला, हा ठीक आहे, मी आहे. आहे, घ्या ऍड्रेस घ्या. माझा नवीन पत्ता घ्या दादरचा. एक मिनिट थांबा. दादरचा नवीन पत्ता घ्या. सांगा सांगा. हॅलो, हा, सांगा ऍड्रेस. 202 202 रुपानी टावर, रुपाली टावर, अनिल जोशी मार्ग, सोफिया मैदानच्या मागे, तन्वीर गारमेंट. आणि गारमेंट. तन्वीर गारमेंट भेटेल सोफिया मैदानच्या मागे, ऑपोजिट. हॅलो, नियर विकास बोला, बोला. नगरी. सुफियान का? सुफिया गार्डन. सोफिया मैदानच्या मागे तन्वीर गारमेंट शॉप भेटेल. ऑपोजिट सचिन टी स्टॉल. कोणतं? ऑपोजिट सचिन टी स्टॉल, नियर महेश चना भंडार, दादर ईस्ट, नायगाव. नायगावचा ऍड्रेस आहे ना? हा, चना भांडार कोणता आहे तुमचं? तिकडे बसलोय मी, तुम्ही या. येताना ऑथरायझेशन लेटर, होम व्हिजिट लेटर, DRA सर्टिफिकेट आणि ते गायाचा कुत्रा पट्टा घालतात, काय म्हणतात त्याला, ID कार्ड, ते घालून या. हा, ते सगळं येणार. हा, आणि आई शपथ बोलतो, हे सगळं नसेल ना, तिकडे लाईटच्या खांब्यावर बांधून असे पोकळ बांबूचे फटके देईन ना, सगळं निघून जाईल तुम्हाला. लिगल बिगल जे काय आहे ना तुमचं, ते सगळं मी काढून टाकेन. ठीक आहे, मी वाट बघतोय. लवकर या, 4:30च्या अगोदर या, नंतर मग मी भेटणार नाही. नायगाव ईस्ट वेस्ट. अरे तुम्ही काय मूर्ख माणूस आहे काय? नायगाव ईस्ट वेस्ट विचारताय काय? तुम्ही मूर्ख आहे का? तुम्ही एक नंबरचे मूर्ख आहात, मूर्ख. अरे लाज वाटते का तुला बोलायला? अरे तुरे करतो, तुझ्या बापाशी बोलतोय. लाज वाटते का बोलायला? मी कस्टमर आहे, तुझ्या बापाचा नोकर नाही, तुझ्या आईचा नवरा नाही मी. हा, मग सांग नीट. हरामखोरची औलाद. अरे नीट सांग ना, मग नीट. हरामखोरची औलाद. ईस्ट वेस्ट तुला समजत नाही? नायगाव कुठे, दादरला? तुझ्या आईच्या गावात बैलगाडी चालवीन मी. आई आवली तुझी हरामखोरची औलाद. अरे सांग ना मग.
मग तुझ्या आईचा नवरा आहे का मी? अरे तुरे बोलतोय हरामखोरची औलाद. मी नवरा आहे का तुझ्या? हा, तुझ्या आईचा नवरा आहे मी, हरामखोर. मी आदित्य. हॅलो. हा, हेलो, बोलो भाई साहब. संदीप बोल रहा हूँ सर, बजाज फाइनेंस से. संदीप, बजाज फाइनेंस से. किससे बात करनी है भाई साहब? प्रदीप जी से. हाँ, बोल रहा हूँ, बोलिए. सर आपका लोन एक्टिव था आपके नाम से, तो पेमेंट क्या अपडेट है आपको? कल कॉल करो ना, कल बात करते हैं. संडे है ना संदीप जी? हाँ. कल कॉल करो, कल बात करते हैं. अच्छा. और संडे आपको छुट्टी नहीं है संदीप जी? नहीं ना सर, वर्किंग है हमारा. क्यों? हम्म. संडे है भाई साहब, हफ्ते में एक दिन तो मिलता है, वो भी आप लोग छुट्टी नहीं बनाते हो, आपकी फैमिली को टाइम नहीं देते हो. वो छोड़ दीजिए ना सब सर बातें. तो पेमेंट का क्या है? संदीप जी, पूरा नाम क्या है आपका? संदीप पाटिल. अरे पाटील साहेब, हम्म. तुम्हाला वाटत नाही का फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करावा? आठवडाभर आपण मंडे टू सॅटर्डे काम करतो आणि ऍज पर आरबीआयचे गाईडलाईन्स पण आहे की संडेला नो कॉल्स डे असतो. तुम्हाला आरबीआयने सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंडे टू सॅटर्डे दिला आहे, तर तुम्ही संडेला कशाला आहे घालता तिकडे? अच्छा. आरबीआय हे पण बोलतो की कस्टमरनी घेतलंय ना ते टायमात फेडावं, ईएमआय बाउन्स नाही ते करावे. बोरोवरसाठी नसतं, ऐकून घ्या. ते बोरोवरसाठी नसतं. तुम्ही जरा वाचन व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला एवढं चांगल्या पद्धतीने बोलत होतो, तर तुम्ही बोलताय हे सोडून द्या ना. म्हणजे तुमच्या लोक आहे ना, तुम्ही साले दल्ले लोक आहे ना, तुमच्यासाठी ना कस्टमरनी विचारच नको करायला पाहिजे होता. हा ना. तुमच्या घरी केवढा त्रास आहे मला समजत नाही की तुम्ही संडेला पण इलिगल प्रॅक्टिस करता. म्हणजे तुमचे खायचे पैसे केवढे वांदे असतील. अरे काय घंटा ऐकू पाटील साहेब मी तुमचं? तुमचे बघा ना जरा, तुमच्या ह्याच्या खाली किती अंधार आहे ते बघा पहिला. अरे माझ्या ह्याच्या खाली नाही, सरळ बोलायचं, माझ्या गाडी खाली आहे ना अंधार तर असणारच ना, कारण की मी बसलोय तर अंधार पडणारच ना. ते बघून घ्यायचं, नंतर एवढा रुबाब अरे पाटील साहेब, मी काय पाटीलच आहे. हा नाही, मी पाटील साहेबच बोलतोय तुम्हाला. हो, रिस्पेक्ट देतोय मी, पण तुम्हाला रिस्पेक्ट देतोय. नाही रिस्पेक्ट देता तर माझ्यावर मेहरबानी करत नाहीये तुम्ही. मी कस्टमर आहे, मला रिस्पेक्टच द्यावा लागेल. मी तुमचा बहिणीचा नवरा नाही, बरोबर ना? हा, तर मी कस्टमर आहे, मला तुम्हाला रिस्पेक्टच द्यावा लागेल. तुमचं जे घराचं जे चूल पेटतंय ना, ऐकून घ्या साहेब, किंवा तुम्ही बोला मी ऐकतो. तुमचं हे नाही ना की तुम्ही एवढं रुबाबात बोलताय मला. अहो खानदानी आहे, खानदानी रुबाबवाले आहे आम्ही उपरे येतो मग. तुम्ही काय ते तुम्ही बघा बाबा, खानदानी आम्ही रुबाबवाले आहे. असे नसतात ना, लोन बाकी ठेवतात एवढे वर्ष. अरे तो माझा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न आहे आणि बँकेचा, तुमची कंपनीचा प्रश्न आहे. ऐकून घ्या एक एक प्रश्न सोडवूया आपण. ऐकून घ्या. तुम्ही बजाजचे 1-2% दल्ले आहात. बघा, ती बजाज कंपनी आहे आणि मी कस्टमर आहे. तुम्ही मध्ये काय भडवेगिरी करताय, तर भडवेगिरी जरा व्यवस्थित करा ना. आरबीआयच्या गाईडलाईन्सला तुम्ही खिशात घेऊन फिरताय, तुम्ही ब्रीच करतायत. तुम्हाला मी एवढं पद्धतीने सांगितलं की मंडे टू सॅटर्डे आपण काम करतो, तर तुम्ही बोलता ते जाऊ द्या ना. का बाबा जाऊ दे? तुम्ही आरबीआयच्या गाईडलाईन्सला फॉलो करत का नाही आहे? मी तुमचं एस्केलेशन टाकीन. हा, एम्प्लॉई आयडी काय आहे साहेब तुमची? संदीप पाटील नाव आहे. नाही, संदीप पाटील नाव आहे ते ऐकलं साहेब, पण तुमचं एम्प्लॉई आयडी काय आहे साहेब? एम्प्लॉई आयडी, हा, एम्प्लॉई आयडी पण सांगतो तुम्हाला. पहिले 15,334 रुपये. तुमच्या बापाचा नोकर आहे मी. हे जे तुम्ही टर्म्स अँड कंडिशन ठेवता,
मी एम्प्लॉय आयडी सांगतो, हे जे पैसे पेंडिंग ठेवले ते भरून टाका. म्हणजे तुम्ही आहे ना असे सुधारणार नाही पाटील साहेब. साहेब तुम्हाला पण असं समजलं ना, गोडीत तुमच्या गांडीवर आहे ना पोकळ बांबूचे फटके मारावे लागतील. तुम्ही रविवारच्या दिवशी, आज तारीख आहे, किती तारीख आहे बघा, 24 मे 2026 सकाळी 10:36 तुम्ही मला संडेच्या दिवशी कॉल करताय, जे इलिगल आहे. बरोबर आहे? इलिगल. हा, मग तुम्ही ऐकून तरी घ्या. हो पाटील साहेब, धीर धरा. मला जरा तुम्ही आहे ना तुमचं एम्प्लॉय आयडी सांगा की साहेब. पाठवतो तुम्हाला मी मेसेजवर. अरे का हो, फाटली का तुमची? अहो कॉल रेकॉर्ड होतो इकडे. फाटली? हा, मग ते हॅलो त्याची पुडी बनवा आणि तुम्ही टाकून घ्या. तुमच्यात हिंमत आहे तर येऊन टाकून घ्या. हिंमत आहे? तुमच्या हिंमतच नाही. हॅलो एम्प्लॉय आयडी सांगायला. हॅलो घंट्याचं तुम्ही पाटील आहात. अहो पाटील लोक केवढा रुबापात असतात आणि हे 2 टोकाची कामं करतात काय? हॅलो अहो पाटील साहेब, आमच्या गावी पाटील लोक केवढे चांगल्या ह्याच्यावर आहे आणि तुम्ही हे 2 टक्क्याची भडवेगिरी करता. तर लाज वाटते तुम्हाला पाटील? तुम्हाला लाज वाटते का? तुम्ही हे जे भडवेगिरी करता तर तुम्हाला लाज वाटत ना? तुम्ही घरी काय सांगितलंय का मी बँकेत काम करतो किंवा मी बजाज मध्ये असं काय सांगितलंय? अहो ते सर्व सोडा हो, तुम्ही मला एम्प्लॉय आयडी सांगा. तुमच्या गांडीत हिंमत असेल ना, हिंमत, आता तुम्ही मला सांगाल एम्प्लॉय आयडी काय हो? फाटली ना तुमची. तुमच्यात हिंमत नाही हो. तुमच्या घरी किती वांदे आहेत ना, म्हणून मी जरासं तुम्हाला समजून घेत होतो की तुम्ही फक्त नावाचे पाटील आहे. भीत लागली दिसून येत आहे मला. तिकडे बसून कसं दिसतंय? तुम्ही अंतर्यामी आहात का? 2 मे वर्ष झालं, हप्त्यानं भरला. अरे मी भरू की नाही भरू का डिफॉल्ट करू? तुझ्या बापाचं काय जातंय पाटील? तुझ्या घराचं चूल पेटतंय ना. ऐकून घे, आम्ही कस्टमर लोक, ऐकून तरी घे. मध्ये मध्ये बोलतोस मग मजा नाही येणार रे. किंवा तू बोल मी ऐकतो. हा तू बोल मी ऐकतो. चल भांडण झाली स्टेशन अडतो इथं. बायकोसोबत भांडण झाली? नाही असं काही नाही. नाही असं काही नाही ना. चहा एकदम फर्स्ट क्लास चहा बटर खातोय. रुबाबात बोलण्यापेक्षा पेमेंट केला पाहिजे होता. एवढ्या गाईडलाईन पॉइंटलाईन माहिती आहे ना. रात्री नाही करणार आता तर पेमेंट काही नाही करणार. नाही करणार. तुझी खोलून मारीन मी. संडेच्या दिवशी तुम्हाला फोन केलायस ना, तुझ्या गाडीत दमच नाही आहे एम्प्लॉय आयडी सांगायला. इकड तिकडची वार्ता करतोय. झाला बाबा पैसे भर जे अरेच रे. काय झालं नाही सांगणार? काय एम्प्लॉय आयडी नाही सांगणार? एम्प्लॉय आयडी सांगू पाहिजे. आणि काय करणार? ती काय बत्ती बनणार त्याची? नाही, मी एस्केलेशन टाकेन. अरे संदीप पाटील, मला एम्प्लॉय आयडी सांगा की साहेब. तुम्हाला हेलो. हाँ बोलिए ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रकाश जी से बात हो रही है? जी बोलिए ना. आप कौन? जी मेरा नाम संजय जाधव है. IDFC फर्स्ट बैंक से बात कर रहा हूँ, अंधेरी ब्रांच कलेक्शन मैनेजर. हाँ जाधव साहेब बोला. प्रकाश सर, तुमच्या क्रेडिट कार्ड ड्यू संदर्भात बोलायचं होतं. ऍक्च्युली आता अकाउंट NPA मध्ये आलं. बरोबर. त्याला काही क्लोज करण्यासाठी तुम्ही बघताय का? कारण अकाउंट आता होतं बऱ्यापैकी यूज करता मागच्या 4-5 महिन्यापासून त्याच्यावरती पेमेंट्स वगैरे नाही येत. काही सेटलमेंट वगैरे बघताय का क्लोज करण्यासाठी? हो सेटलमेंट करीन आपण. काय म्हणताय? सेटलमेंट करूया आपण. ओके. काय अमाऊंट पर्यंत बघताय सर तुम्ही? ते राईट ऑफच्या नंतर सांगतो तुम्हाला. राईट ऑफ पर्यंत भेटेल काय होणार? तर परमनंटली सिव्हिलला जाणार नाही. त्याला सेटलमेंट करायचं असेल तर घेऊन संपवून टाका ना. बँकेचं पण लॉस काय करताय? प्रिन्सिपल वर मला 90% वेअर पाहिजे. करू शकता का तुम्ही? प्रिन्सिपल म्हणजे 90% वेवर कोण देतो सर? मला माहिती आहे ना कोण देतं कोण नाही देत.
म्हणून तर मी तुम्हाला स्पष्ट मला पण सांगितलं राईट. ऐकून घ्या जाधव साहेब, म्हणून तर तुम्हाला बोललो राईटअपचं मी वेळ बघतोय, वाट बघतोय, त्यानंतर आपण करूया. माझे 21 अकाउंट आहे साहेब, 6 महिने करून टाकलेत. 10 ते 15% वरती मी 1 रुपया देत नाही. आणि त्याच्यावरती कोण मागतोय ना तर त्याला सरळ डायरेक्ट डिफॉल्ट करतोय मी. काही फरक बस मग तिकडे इंटेन्शन इश्यू टाकून द्या. ठीक आहे. इंटेन्शन तिकडे टाकण्याचा प्रश्न नाहीये, तर तुमचं इंटेन्शन इथे म्हणून तुम्ही असं मग तुम्ही काय मग सध्या आरटीपी चालू द्या त्याच्यावर, आपण बघूया नंतर. नाही कोडचा प्रश्न आहे. कोडचा प्रश्न काय, कोड विचारायला येणार आहे तुम्हाला? काय म्हणताय साहेब? तुमचा आवाज ब्रेक होतोय. काय होणार आहे असं विचारतो मी तुम्हाला. कोड टाकल्याने काय होतं? काय होणार नाही. बीटीपी टाका. मग तुम्ही काय करणार आता? मी तुम्हाला तेच तर विचारतो. काही बँकांमध्ये तुम्हाला नाही साहेब, काही करू नका. सध्या या अकाउंटला असंच सोडून द्या. एनपीए होतोय होऊ द्या. राईट ऑफ झाल्यानंतर आपण बघूया. ठीक आहे. ठीक आहे. तर इंटेन्शन इश्यू टाकू तुम्ही, ते मला स्वतः बरोबर ठरेल. काय म्हणताय? इंटेन्शन इश्यू टाकून रेकॉर्ड. आता तुम्ही बोलले हे टाकून काय फायदा, ते टाकून शेवटी आलात ना तुम्ही जाधव साहेब. टाकून द्या. काय तुम्हाला जे वाटते ते टाकून द्या. आहे जॉब वगैरे काय करताय की झालं? नाही साहेब, आपले छोटा मोठा बिझनेस होता, करत होतो. पण आता थोडस मी काय जॉब एम्प्लॉयमेंट होती की काय फ्रीलान्सिंग वगैरे काम करत होते? अरे त्याला जमाना झाला साहेब. जमाने आधीच घेतलं ना, त्यावेळेला होतं म्हणून तर आपल्याकडे आता पुढे ना माहिती. तर मग काय हे ठीक आहे. आता तिकडे माहिती आहे तुम्हाला बाकी परिस्थिती काय चालली आहे बँकांची वगैरे. आता त्याच्याशी आपलं लुकआउट नाही. आपलं लुकआउट नाही त्याच्याशी. आपण पहिला आपल्या स्वतःला बघणार साहेब. बँकेचा मला काय करायचंय? बँकवाल्याचं बघेल. तुम्ही बँकेचे एम्प्लॉई, तुम्ही बँकेला बघा. मला काय करायचंय? मी तर कस्टमर आहे. मी पहिला माझं बघीन. पहिला मी माझं बघीन. मी कशाप्रमाणे चांगल्या प्रमाणे जगू शकतो. त्यानंतर माझी फॅमिली, त्यानंतर EMI, क्रेडिट कार्ड, हेमकार्ड ते नंतर बघूया. काय फरक पडत नाही. 21 अकाउंट आहे साहेब. 6 सेटल केले, 15 राहिले. ते सगळं हळूहळू आपण करूया. मला काय तुम्हाला काय नव्याने सांगायची गरज नाही. आज ठीक आहे. आज तुम्ही ज्या पोझिशन मध्ये आहात म्हणून तुम्ही या हिशोबाने बोलताय. वेळ आहे, त्यात वेळ परिस्थिती सगळ्यांची बदलते. नाही वेळ म्हणजे कसली वेळ? एक्सप्लेन करा ना. आज तुम्ही पैसे घेतलेत म्हणून तुम्ही या हिशोबाने बोलताय ना सर. आणि उद्या मला पैसे लागतील तरी माझ्याकडे ऑप्शन आहे साहेब. घरात 12 मेंबर आहे, त्यांच्या सिव्हिल स्कोर चेक करून ठेवलाय साहेब. त्यांच्या नावावर घेऊन टाकीन. काय फरक पडतोय? आपलं काम करायचं आहे ना. मला बघा, लोनची गरज नाहीये, पण लोनची गरज लागली तर घरात 12 मेंबर आहे, सगळ्यांचे सिव्हिल स्कोर चांगले चेक करून ठेवलेत. गरज लागली एकदम मला पाहिजेच पाहिजे, त्यांच्या नावावर घेईन, आपलं काम करून टाकीन. काय फरक पडतोय? मार्ग भरपूर आहे. मेंदूचा वापर करता आला पाहिजे. मार्ग आहे. हा जो आपल्या डोक्यात जो मेंदू आहे ना साहेब, जाधव साहेब, त्याचा वापर करता आला पाहिजे. आता तुम्हाला मी एवढं सांगितल्यानंतरही तुम्ही मेहनत करतात आहे. मला असं कोणी सांगितलं असतं ना, तेवढी मेहनत मी केलीच नसती, कारण की मी मूर्ख नाही. तुम्हाला एवढं स्पष्टपणे कस्टमर सांगतोय तर तुम्हाला समजून जायला पाहिजे का इकडे आपली मेहनत कामच नाही येणार. मेहनत कुठे करायची असते माहिती का? जिथे समोरच्याला काय माहितीच नाही. हा पूर्ण आपल्याला फ्लो माहिती आहे साहेब. तुमचं अकाउंट पेमेंट द्यावं म्हणून मी काही नाही. तुम्ही तुमच्याबद्दल पेमेंट तुम्ही ज्यावेळी जाऊन जाईल बोलणार म्हणजे तिथे तुमचा आवाज आहे ना साहेब कटकट ब्रेक होतोय. काय म्हणताय? नेटवर्क मध्येच आहे. नाही तुमचा आवाज आहे ना थोडा फाटतोय. समजा रेकॉर्डिंग होत असेल ना तर ऐकून घ्या तुम्ही. फाटतोय म्हणजे स्पष्ट येत नाही करतोय साहेब. नाही माझा रेकॉर्ड होत असतो ना. पाहिजे तर मी तुम्हाला नंतर वार्ता झाल्यावर व्हॉट्सअपला पाठवतो. हा काय म्हणताय साहेब? तशी काही गरज नाहीये त्याच्यामध्ये काय पाठवण्याची वगैरे. ओके म्हटलं ठीक आहे चालेल. ठीक आहे. तसंच मला योग्य वाटत आहे. बघूयात मग मागे. ओके साहेब.